हा सक्सेस मिळाला असं मी म्हणेन. नक्कीच. अर्पितजी, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. सवेरा फार्मास्युटिकल्सची जी सुरुवात झाली ती मी म्हणेन की भारतात जे इन्स्पेक्टर राज होतं, म्हणजे कोटा, लायसन्स, परमिट राज होतं, त्या काळात झाली. आणि त्यानंतर बरंच काही बदललं असं आपल्याला सांगितलं जातं, असं वाटतंही. कारण नावं मोठमोठी आहे, अगदी मेक इन इंडिया, स्किल इंडिया, मग ईज ऑफ बिझनेस बद्दल आपण बनतो, फंड ऑफ फंड आलेला आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी होतात आहेत असं वाटतंय. पण जमिनीवर जर बघितलं तर एकीकडे आपण स्टार्टअप इंडिया वगैरे म्हणतोय, पण 5 वर्षात फेल होणाऱ्या स्टार्टअपचा रेट हा भारतात 90% आहे, असं रिपोर्ट सांगतो. त्यामुळे खरंच काही बदल झालाय का, की ही नावं फक्त गोंडस नावं आहेत आणि बिझनेस करताना त्याच जुन्या अडचणी आहेत का? खरं म्हणू तर इट इज आय थिंक अ रेव्होल्युशन इन इंडिया, की ॲट वन टाईम जेव्हा आपण एम्प्लॉयमेंटसाठी लोक शोधत होती, आज Tier 2, Tier 3 सिटीजमधून स्पेशली यंगस्टर्स पुढे येऊन कंपनीज स्टार्ट करत आहेत. दे आर नॉट बिकमिंग एम्प्लॉईज, दे आर बिकमिंग जॉब गिव्हर्स. आय थिंक हा सगळ्यात पहिलं इंडिकेटर ऑफ सक्सेस आपण बघायला पाहिजे. सेकंड, मला वाटते आपण कधी कधी ब्लाइंड साइडेड होतात वेन वी लुक ॲट बिग कंपनीज, स्पेशली फ्रॉम बिग सिटीज. जर आपण Tier 2, Tier 3 कंपनीज सिटीजमध्ये आले आणि तिकडे जर स्टार्टअप्स बघितले तर आपण बघतील की देर आर स्टार्टअप्स हू आर वर्किंग विथ मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज, देर आर स्टार्टअप्स दॅट आर वर्किंग विथ OEMs, डिफेन्स बरोबर काम करतायत, रिसर्च करतायत, रेल्वेज बरोबर काम करतायत. तर आय थिंक ट्रू शायनिंग इंडिया आपल्याला तिकडे दिसते आहे. स्टार्टअप पॉलिसी आज भारताला का खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की काही टेक्नॉलॉजीज असतात विच आर एक्सप्लोरेटरी. त्याला इंट्रिन्सिक व्हॅल्यू टाकणं खूप डिफिकल्ट असते, त्याला अंडरराईट करणं ॲज अ बँक नेक्स्ट टू इम्पॉसिबल असते. आज स्टार्टअप इंडिया मुळे VC कॅपिटल वाढलेलं आहे, प्रायव्हेट इक्विटी कॅपिटल आलं आहे, आणि कुठल्याही ऑन्टरप्रेनरला आज ॲक्सेस टू कॅपिटल हा खूप इम्पॉर्टंट आहे. तर आय वुड से खरोखर जर स्टार्टअप इंडियाचा सक्सेस वेगळ्या लेन्सने बघितला, विच इज नंबर 1 Tier 2, Tier 3 सिटीजमधून किती ऑन्टरप्रेनर्स आले आहेत, नंबर 2 ॲक्सेस टू कॅपिटल किती सोपा झाला आहे, अँड नंबर 3 ते 10% जे सक्सेसफुल झाले आहेत ते किती टँजिबल इम्पॅक्ट करतायत. जर हे बघितलं तर आय थिंक वी हॅव डन फिनॉमिनल इन द लास्ट. पण ईज ऑफ बिझनेस खरंच आले का? मी महाराष्ट्र स्पेसिफिक बोलतो. आय थिंक एक गोष्ट वेर आय सी स्पेसिफिकली पॉलिसी रिलेटेड अँड डिजिटायझेशन रिलेटेड, जर आपण महाराष्ट्राची इंडस्ट्री पॉलिसी बघितली, इट्स अ व्हेरी फॉरवर्ड थिंकिंग पॉलिसी. त्याच्यामध्ये अँकर युनिट्स आणि MSMEजला अनेक इन्सेंटिव्ज आहेत. एक्झिक्युशनमध्ये आय थिंक देर कॅन बी एन इम्प्रूव्हमेंट. सिमिलरली डिजिटायझेशन जेव्हा मी म्हणतो, जिकडे ईज ऑफ डुईंग बिझनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट, मैत्री 2.0 इज अ फॅन्टॅस्टिक पोर्टल, आणि आय थिंक 5 वर्षामध्ये हा एक स्टँडर्ड बनेल, स्पेशली मैत्री 2.0 फॉर अदर स्टेट्स टू फॉलो, की महाराष्ट्र कसं सिंगल विंडो क्लिअरन्स करते आहे फॉर मेगा प्रोजेक्ट्स अँड फॉर स्मॉल स्केल इंडस्ट्रीज. प्राजक्ताजी, मी आपल्याकडे येते. मला वाटतं ही दोघेही तुम्हाला सांगतील की एखादा बिझनेस करणं हा फुल टाईम जॉब असतो, पण तुमचं अभिनेत्री म्हणून सुद्धा करिअर जोरात सुरू आहे आणि तुम्ही त्यात हा बिझनेस सुरू केलाय, तर हे कसं शक्य होणार? अतिशय महाराष्ट्राची नाळ जोडलेला असा हा ब्रँड आहे, त्यामुळे जेवढा आपला मराठी दागिने आणि अलंकार जे काळाच्या पडद्याआड गेलेत त्यांना पुन्हा पुनरुज्जीवित करण्यासाठीच या ब्रँडची स्थापना झालेली आहे. कारण दागिने जे आहेत मराठी दागिने, आणि तेही 100 वर्ष आणि त्याहून जुने असेच दागिने आपण आपल्या ब्रँडमध्ये इन्कॉर्पोरेट केलेले आहेत. त्यामुळे लोप पावत चाललेले दागिने, ज्याची नावही आता लोकांना माहिती नाही किंवा वापरातही नाहीत, असेच दागिने आपण मराठी दागिने आपण या ब्रँडमध्ये सहभागी केलेले आहेत. त्यामुळे येस, पुढे जायचं आहे. आणि मला असं वाटतं की 2-3 गोष्टी कारणीभूत ठरल्या ब्रँड सुरू करण्यासाठी. आणि ऑलरेडी एक चालू असताना, अभिनेत्री म्हणून, अँकर म्हणून प्रवास चालू असताना, ते म्हणजे मला असं वाटतं की एकतर मला असं वाटलं की या क्षेत्रात मी आहे हाच मुळात फॅक्टर. कारण ॲक्टरचं आयुष्य हे इतकं परावलंबी आहे, इतकी फायनान्शियल इन्सिक्युरिटी आहे, आणि वाचनामुळे सुद्धा मला हे सतत किंवा इतर गोष्टींबाबत सजग असल्यामुळे की उतरत्या काळामध्ये कलाकारांची अवस्था, त्यांनी फायनान्शियल जे काही मॅनेजमेंट केली नाही, सेव्हिंग्स केल्या नाहीत, मग मध्ये करोना येऊन गेला, सगळी म्हणजे मेडिसिन आधी सुरू झालं, मग हळूहळू सगळ्या खाद्यपदार्थ बंद होऊच शकत नाही, पण कलाकार तो सगळ्यात शेवटचा फॅक्टर आहे.
एंटरटेनमेंट सुरू व्हायला सगळ्यात उशीर झाला. आणि हेच फॅक्टर्स मला ट्रिगर होत गेले की काहीतरी करायला पाहिजे, ह्याच्यावर जगणं अवघड आहे. आणि ॲट द सेम टाइम वाचनामुळे माझ्या हे वाचनात आलं होतं की वॉरन बफेटचं एक खूप चांगलं कोट आहे की नेवर डिपेंड ऑन सिंगल इन्कम, मेक इन्व्हेस्टमेंट टू स्टार्ट ऑर क्रिएट सेकंड सोर्स. तर हे कुठेतरी बॅक ऑफ द माइंड होतं की मला वाटतं सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे हे. ऍब्सोल्युटली. आणि मी पुन्हा एकदा